हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय. हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे, तरी तिसरी भाषा शिकवली जाणार. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थ्यांची इच्छा आवश्यक. राज ठाकरेंची सकाळी 11:30 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद. पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर काय बोलणार याकडे लक्ष. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द नाही. मराठी जनांची फसवणूक. मराठी साहित्य परिषदेचा हिंदी सक्तीवरून हल्लाबोल. पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार. दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचे पुन्हा संकेत. माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त केलेली नाराजी दीर्घकालीन नाही. शरद पवारांचं बारामतीत वक्तव्य. डोंबिवलीनंतर आज मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर. ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक. सांगलीत काँग्रेसला धक्का. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील आज भाजपत प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट. लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादू टोण्याद्वारे गायब करण्याचा मुख्य आरोपी बाळासाहेब इंगळेचा प्रयत्न होता. पोलीस तपासात बाब उघड. ट्रम्प आणि मोदी यांच्यात 35 मिनिटं चर्चा. पाकिस्तानच्या गोळीला भारताचं गोळीनंच उत्तर. मोदींनी भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प यांना भारतात येण्याचं मोदींचं निमंत्रण. इराण आणि इस्रायल संघर्ष शिगेला. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांच्याकडून युद्धाची अधिकृत घोषणा तर इस्रायलकडून इराणचे 12 क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार.